आम्ही महायुतीतले तीनही नेते या शासनामध्ये एकत्रितपणे निर्णय करतो आणि झालेले निर्णय याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण करत असतो। नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झाली, आता महापालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुका पुढच्या काळामध्ये होतील। अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळे खरं म्हणजे स्थानिक स्तरावर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याही मनामध्ये एक दुःख होतं। पण आता या निवडणुका सुरू झाल्यामुळे आपली लोकशाही ही खालपर्यंत पोहोचवण्याकरता आणि लोकशाहीतलं जे शेवटचं जी संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र अतिशय गतीने काम करणार आहे। खरं म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या, कोविडचा काळ आला, अनेक अडचणी आल्या, अनेक स्थगिती आल्या, पण या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या। कारण आता आपण ठरवलंय महाराष्ट्र आता थांबणार नाहीये, महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचा आहे। आणि म्हणून आपण बघा आमचा प्रयत्न सकारात्मकतेने पुढे जाण्याचा आहे। अगदी आता नगरपालिकेच्या निवडणुका देखील आपण बघितल्या, त्यातही आम्ही विकासाचाच अजेंडा मांडला। आम्ही कुठेही कोणावर टीका केली नाही, कुठलाही राजकीय विवाद त्या ठिकाणी केला नाही। कारण आता 2035चा अमृत महोत्सवी महाराष्ट्र हा घडवण्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे। आणि म्हणूनच याचं औचित्य साधून सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे की पुढचा काळ आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। अमृत महोत्सवाकडे जाताना रचनात्मक अशा प्रकारच्या कार्यातून आपण महाराष्ट्राला खूप वेगाने पुढे नेऊ शकतो। आपण विरोधी पक्ष आहे, सत्तारूढ पक्ष आहे, हे जरी असलं तरी आपण सगळेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक आहोत। आणि म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे। आणि म्हणून मला सांगायचं आहे, अब आगे बढ़ चुका हूं मैं, अब आगे बढ़ चुका हूं मैं, पीना था जितना जहर पी चुका हूं मैं, अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं, जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं, अब और आगे बढ़ चुका हूं मैं। आणि म्हणून माझी विनंती आहे, आगे म्हणजे नागपूर पासून मुंबई पर्यंत समृद्धी हायवेने। आणि म्हणून मला असं वाटतं की हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे। आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही। 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल। कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे, आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील। हे सांगत असताना मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचं तत्व हे महाराष्ट्राला तर नेहमीच मान्य होतं, पण कदाचित देश पातळीवर अनेक संभ्रम त्या संदर्भात कदाचित होते। आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी मराठा साम्राज्यावर, हिंदवी स्वराज्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅराग्राफ होता
आणि मुघलांचा इतिहास हा 17 पानं होता, पण आता हा इतिहास बदललाय आणि आता सीबीएसईने नवीन पुस्तकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा 21 पानाचा इतिहास घेतलेला आहे. आपण हे पाहू शकतो, द राईज ऑफ मराठाज इथपासनं 21 पानं हा संपूर्ण भारतातला जो सर्वात समृद्ध आणि शौर्याचा आणि स्वाधीनतेचा इतिहास आहे तो आता केंद्र सरकारने घेतलेला आहे. म्हणून त्यांचेही मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार मानतो. आणि अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की आम्ही अनेक योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल. लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील. यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही. सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण 5 वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो. आता आपण महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये 2047चा विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केलाय. त्यात 3 टप्पे आपण केले आहेत. 2030चा पहिला टप्पा, 2035चा दुसरा टप्पा आणि 2047चा तिसरा टप्पा. आणि मला विश्वास आहे की 2029-30च्या दरम्यान देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल. त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय. बसा, खाली बसा. असं आहे, 1 मिनिट, खाली बसा, खाली बसा. हो, असं नाही चालत. सभागृहात असं काम नाही होत. अरे थांबा ना, मी आहे ना, थांबा जरा. अहो खाली बसा, असं काय करताय तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही, या सभागृहाचा डिकोरमही माहिती नाही. त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली बसा. या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात तेव्हा एक शिस्त असते. आणि मी जर कंपॅरेटिव्ह सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आणि आता काय मिळालं, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही, लक्षात ठेवा. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर सरकारच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. खरं म्हणजे मी असं म्हणणार नाही की बाबा आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की देशाच्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. आणि आपण जर बघितलं तर राज्याच्या विकासाकरता कर्ज उभारावंच लागतं. प्रत्येक राज्य ते उभारतो आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने आणि FRBMने आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे. 25%च्या वर जर आपण गेलो तर मात्र अर्थव्यवस्था कुठेतरी अडचणीत आली असा त्याचा अर्थ होतो. आपण 2025-26चे जे काही आपले अर्थसंकल्पीय अंदाज आहेत त्याचा आपण विचार केला आणि आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या 18.87% एवढंच त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे. 25%च्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत. आणि एवढंच नाही तर देशामध्ये केवळ 3 राज्य आहेत की ज्या राज्यांचं हे दायित्व 20%च्या कमी आहेत. त्यातले गुजरात आहे, दुसरं ओरिसा आहे आणि तिसरं आपलं महाराष्ट्र आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. दुसरं असं आहे की राजकोषीय उत्तरदायित्वाच्या अंतर्गत आपण राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट
हे 3% आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पैसे देऊन देखील आपलं फिस्कल डेफिसिट 3% आतच आपण ठेवलेलं आहे. आणि याही वर्षी आता चालू जे वर्ष आहे ते संपता ते फिस्कल डेफिसिट 3% आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल, हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे. सरत्या वर्षामध्ये आपण ते 2.76% इथपर्यंतच मर्यादित ठेवलं. त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली अर्थव्यवस्था ही अजून कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही. यासोबत आपण जर विचार केला तर महसुली जमेशी व्याजाची जी काही प्रदानाची टक्केवारी आहे ती टक्केवारी आपण जर त्या ठिकाणी बघितली तर आता ती 11.53% दिसते आहे. पण मागच्या वर्षीचे जे ऑडिटेड आपल्याकडे स्टेटमेंट्स आले आहेत त्यात ती 9.38% एवढीच आहे. त्यामुळे याही निकषावर आपण निश्चितपणे कुठेही मागे पडलेलो नाही. आणि हे सगळं करत असताना कदाचित एक आपल्या मनात येऊ शकतं की राज्याने भांडवली गुंतवणूक कमी केली आहे का? तर मला सांगताना यातही आनंद वाटतो. केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषापेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक ही महाराष्ट्राने केलेली आहे. त्यामुळे त्याही बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज आपण केलेलं नाही. एवढंच नाही तर राजकोषीय उत्तरदायित्व विधेयकाच्या जे काही कलम 9 आहे, नियम 9, त्याचे जे काही मानक आहेत या संदर्भात जे आपल्याला बजेट एस्टिमेटचे मंथली सिव्हिल अकाउंट्स तयार करावे लागतात, सीएजीच्या माध्यमातून जे तपासले जातात, यातही आपण ऋणेतर जमा रक्कमा अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 40% पेक्षा जास्त अट पूर्ण केली. राजकोषीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 45% पेक्षा कमी अट पूर्ण केली. आणि महसुली तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 45% पेक्षा कमी ही पण अट आपण पूर्ण केलेली आहे. त्यामुळे सीएजीने घालून दिलेल्या ज्या तिन्ही अटी आहेत त्यांच्या रिपोर्टमध्ये देखील आल्या आहेत, त्या देखील आपण या ठिकाणी पूर्ण केली आहे. यासोबत महाराष्ट्र हा गुंतवणुकीतही खूप पुढे चाललेला आहे. अनेक लोक म्हणतात तुम्ही एमओयू करता, त्या एमओयूचं नेमकं काय होतं? डावोसमध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी जवळपास आपण जी काही गुंतवणूक केली ती 15,72,654 कोटी होती. यापैकी 5,89,631 कोटी ही विदर्भामध्ये होती. 43,810 कोटी ही मराठवाड्यात होती आणि 3,58,349 कोटी ही पश्चिम महाराष्ट्रात होती. आणि त्यात कोकणामध्ये 2,23,632 कोटी एवढी गुंतवणूक आपण त्या ठिकाणी केली. आणि आपण जर 2022 ते 2025 या 4 वर्षाचा विचार केला, या 3 वर्षाचा विचार केला तर म्हणजे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तर आतापर्यंतचा आपण विचार केला तर डावोसची गुंतवणूक 17,57,801 कोटी रुपयाची आहे. आणि यामध्ये जे सामंजस्य करार झाले त्यातल्या सामंजस्य करारापैकी त्याची एकत्रित जी काही अंमलबजावणी झालेली आहे त्याचं प्रमाण 75% आहे. त्यातल्या पहिल्या 2 वर्षाचं आता 90% पोहोचलं आहे आणि शेवटच्या वर्षाचंही आता त्या दिशेने चाललेलं आहे. त्यामुळे केवळ एमओयू नाहीत तर ते एमओयू अंमलबजावणीत येत आहेत हे देखील या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. यासोबत नुसतं आपण डावोसच्या इन्व्हेस्टमेंटवर त्या ठिकाणी बोलत नाही, त्याच्या व्यतिरिक्त सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत आपण जी इन्व्हेस्टमेंट आणतो त्याचा जर आपण विचार केला तर तीही इन्व्हेस्टमेंट जवळपास 13,75,729 कोटी झालेली आहे. आणि यातून 7,11,259 एवढ्या रोजगाराची निर्मिती होणार आहे. एफडीआयचा आपण विचार केला, थेट परदेशी गुंतवणूक, त्यातही महाराष्ट्र नंबर 1 आहे. आपण बघितलं असेल तर 24-25 मध्ये विक्रमी 1,64,775 कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक आपल्याकडे आली. आपल्या नंतरचे 3 राज्य हे एकत्रित केले तरीही आपली परदेशी गुंतवणूक जास्त आहे. ही महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे. आता 25-26 मध्येही आपण अजूनपर्यंत वर्ष संपायचंय, 2 क्वार्टर झाले आहेत. आपण
पहिल्या क्रमांकावरच आहोत. आतापर्यंत 91,337 कोटी एवढी परकीय थेट गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. देशामध्ये आपण 1 नंबरवर आहोत. देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 31% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे. हे सांगताना मला आनंद वाटतो. आणि आपण जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आलेली जी गुंतवणूक आहे याच्यामध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातली गुंतवणूक मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आता तर गडचिरोली एक नवीन मॅग्नेट तयार झालेला आहे. सर्वाधिक गुंतवणूक आता गडचिरोलीमध्ये येते. अवकाश आणि संरक्षण साहित्य निर्मिती यामध्ये विदर्भामध्ये 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे. 10 ते 15,000 त्यातनं रोजगार आहे. टेम्बो डिफेन्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, मॅक्स एरोस्पेस, इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल याच्यामध्ये 1,55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे. 65,000 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आहे. कंपन्यांची नाव आहे आवाडा, वर्धान लिथियम, वारी एनर्जी, पॉवर लाईन ऊर्जा, रिलायन्स, BSNL सोलार, आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स, नोवोसिस आणि ज्युपिटर. आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता यातल्या काहींचं प्रोडक्शनही सुरू झालेलं आहे. आणि या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर सोलर मॉड्यूल हा जो काही एक संवर्ग आहे यामध्ये विदर्भ देशात नंबर 1 होणार आहे सोलर मॉड्यूल मध्ये. त्यानंतर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती याच्यामध्ये गुंतवणूक आली आहे 15,000 कोटी. रोजगार जवळपास 10,000 आहे. टेक्सटाईलचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये 1,740 कोटी. युसेंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्प जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 2,10,000 कोटी रुपये, ज्यातनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 1 लाखापेक्षा जास्त रोजगार तयार होईल. आणि याच्यामधली नावं देखील महत्वाची आहेत. JSW, ग्रेटा एनर्जी, वॉर्म आयरन, रश्मी, PS स्टील, सुफलाम मेटल, सुफलाम इंडस्ट्री, कीर्तिसागर मेटलर्जी, सुमेध स्टील, लॉयड मेटल्स, आयकॉन हरिओम, GR कृष्णा फेरो, सुरजागड इस्पात, फाईन क्राफ्ट, गॅलंट इस्पात, राजुरी स्टील या कंपन्या आहेत. त्यानंतर कोल गॅसिफिकेशन मध्ये देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात आलेली आहे. जवळपास 70,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये कोल गॅसिफिकेशन आणि डेरायव्हेटिव्ह देखील तयार होणार आहेत. आणि 30,000 लोकांना या ठिकाणी त्यातनं रोजगार मिळणार आहे. मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपण DMIC सुरू केलं आणि त्यातनं आज देशाचं EV कॅपिटल म्हणून DMIC एकीकडे तयार होत आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल यामध्ये गुंतवणूक आलेली आहे 50,000 कोटी रुपयाची. जवळपास रोजगार 30,000चा त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये LNK एनर्जी, गोदावरी, जुन्ना सोलर सिस्टीम, NP, SPL, अथा ग्रुप, त्यासोबत JSW, नायडेक ग्लोबल यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहन निर्मिती यामध्ये आपल्याकडे संभाजीनगरला आणि मराठवाड्यामध्ये जी गुंतवणूक आली आहे ती 50,000 कोटी रुपयाची आलेली आहे. रोजगार जवळपास 40,000 त्यातनं तयार होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये टोयोटा असेल, स्कोडा असेल, एथर असेल आणि गोगोरो असेल या अतिशय जगातल्या सगळ्यात मोठे जे ब्रँड्स आहेत ते आपल्या मराठवाड्यामध्ये आता या ठिकाणी आलेले आहेत. स्टील प्रकल्पामध्ये 5,000 कोटीची गुंतवणूक मराठवाड्यात आली आहे, ज्यामध्ये भाग्यलक्ष्मी, रोलिंग मिल्स, मेटा रोल्स, वसुधा, कलिका स्टील, SRJ PTA. आणि यासोबत कृषी क्षेत्रातही या ठिकाणी जवळपास 2,500 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आलेली आहे, ज्याच्यामध्ये DDN, FCA, फायटोमॅक्स, येडेश्वरी, कीर्ती ऑइल अशा प्रकारचे वेगवेगळे जे उद्योग आहेत. मी जाणीवपूर्वक आता विदर्भ आणि मराठवाड्यातली गुंतवणूक सांगितली आहे. इतर क्षेत्रातही महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगली गुंतवणूक येते. नाशिक असेल, कोकण असेल, सगळ्या भागामध्ये. पुणे तर पहिलेपासून आपलं इंडस्ट्रीचं मॅग्नेट आहे, पण आता पुण्याच्या पलीकडे साताऱ्याला, कोल्हापूरला देखील मोठ्या प्रमाणात मागणी येते. हे देखील सांगताना मला अतिशय आनंद होतोय.
मिहानमध्ये रोजगार आला नाही असं देखील काही लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं. मला हे सांगितलं पाहिजे की मिहानमध्ये 31 कंपन्या कार्यरत आहेत, 22 नवीन कंपन्या सुरू होत आहेत आणि मिहान हे देशातलं एक असं सेंटर आता झालेलं आहे की IT च्या क्षेत्रातले जे बिग 6 आहेत ते सगळेच्या सगळे एका वेळी आपल्याला कुठल्याही मोठ्या शहरात त्यातले 2 दिसतील, 3 दिसतील, 4 दिसतील, 6च्या 6 आज त्या ठिकाणी मिहानमध्ये आहेत आणि मिहानमध्ये आपल्याला या ठिकाणी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष जो रोजगार आहे हा आता 1,27,225 लोकांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आणि आता विमानतळाचा विस्तार सुरू झालेला आहे. विमानतळाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो काही बदल आहे तो होईल. आणि मग रोजगाराचं सांगत असताना हे देखील सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाभरती हा उपक्रम सुरू केला होता आणि आता या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,20,000 सरकारी नोकऱ्या आपण दिलेल्या आहेत आणि पुढच्या 2 वर्षात तेवढ्याच अजून नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये आपण देण्याचा निर्णय केलेला आहे. एक प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती ही या राज्यामध्ये करण्याचं काम आपण केलंय. शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला की तुम्ही अनाउन्स केले, पैसे मिळाले नाहीत, पैसे दिले नाहीत. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी आपण 32,000 कोटीचं पॅकेज जे घोषित केलं होतं, या 32,000 कोटीच्या पॅकेजमध्ये त्या ठिकाणी 10,000 कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते, 2,000 कोटी आपण नरेगातनं देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती. या संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत NDRFचे पैसे दिल्यानंतर देखील आपण रबीच्या हंगामाकरता 10,000 रुपये अतिरिक्त त्या ठिकाणी हेक्टरी देण्याचा निर्णय केला होता. या संदर्भात पशुपालकांना देखील पशुधन हानीसाठी आपण पैसे द्यायचं कबूल केलं होतं, त्याचे सगळे पैसे आपण दिलेले आहेत. नरेगाच्या अंतर्गत जे आपण म्हटलं होतं त्याची काम चालू आहेत, त्याच्याकरता पूर्ण पैसा आपल्याकडे उपलब्ध आहे. अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी होत्या त्याच्या कामाकरता 30,000च्या मर्यादेपर्यंत आपण जे पैसे द्यायचे होते 27,000 विहिरींच्या दुरुस्ती करता ते 80 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. सार्वजनिक उपयुक्त सुविधा, विद्युत काम, रस्ते, इमारती, लघु व मध्यम तलाव आणि दुरुस्ती पुनर्बांधणी या कामांना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यातल्या काही कामांना आपण हे सांगितलंय की तुम्ही कामांची सुरुवात करा, आम्ही पुढच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देऊ. त्यामुळे तेही काम आपण झालंय. आणि सगळ्यात महत्वाचं की जे आपण शेती पिकाच्या नुकसानाकरता, शेतजमिनीच्या नुकसानाकरता जे पैसे दिले होते आणि बी बियाणाकरता जे पैसे दिले होते त्या संदर्भात 2 GR आपण काढले होते. एक पहिला GR आपण काढला होता 10,516 कोटीचा, दुसरा आपण त्या ठिकाणी GR काढला होता 9,611 कोटीचा. यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास 15,007 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत. आणि आकड्यामध्ये सांगायचं झालं तर पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. आणि इथे सांगण्यात आलं की 10,000 रुपयाची घोषणा केली पण ते गेले नाहीत. ते 10,000 रुपये 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ही जी काही मदत आपण केली होती त्या मदतीच्या अनुषंगाने निश्चितपणे आपण सगळी कारवाई जी आहे ती पूर्ण केली आहे. यासोबत राज्यामध्ये कापूस खरेदीच्या संदर्भात देखील एक प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः यावर्षी CCI पहिल्यांदाच उत्पादकतेवर आधारित कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही ठिकाणी सरासरी उत्पादकता ही 12 क्विंटलची आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं. त्या संदर्भात आपण केंद्र सरकारलाही विनंती केली आणि केंद्र सरकारशी आपण त्या ठिकाणी चर्चा करून हा निर्णय केला की उत्पादकता पकडत असताना जी उत्पादकतेतली पहिली 3 जिल्हे
त्या जिल्ह्याची जी सर्वाधिक उत्पादकता आहे त्याला सरासरी उत्पादकता पकडावी आणि त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता 1277 किलो प्रति हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या ऐवजी 2368 किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीनं आपण निर्णय केलेला आहे आणि आता ही जी खरेदी चाललेली आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचा कापूस जो आहे हा त्या ठिकाणी परत जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण निश्चितपणे केली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 याच्या कामाची सुरुवात झाली आहे. यावर्षी त्याकरता अर्थमंत्र्यांनी 351 कोटी रुपयाची तरतूद आपल्याला दिलेली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागातल्या शेतकऱ्यांकरता ही कृषी संजीवनीची योजना एक प्रकारे गेम चेंजिंग योजनेच्या पहिल्या टप्प्यातली गावं ही आपल्याला तिथे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे आणि म्हणून आता हा दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि यातनं 3000 गावांमध्ये शेती शाळा घेऊन जवळपास 1300 गावात महिला शेती शाळा घेण्यात आली आणि जवळपास 1,44,000 जे वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज वेगवेगळ्या योजनांकरता दिले होते त्यालाही पूर्णपणे मान्यता ही देण्यात आलेली आहे. जवळपास 4,926 ग्रामपंचायतीमधल्या सरपंचांचं प्रशिक्षण करून आणि 6,332 कृषीताईंची निवड करून आपण 5,831 गावाचं सूक्ष्म नियोजन आराखड्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्याला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण या योजनेतनं पैसा देतोय. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट या स्मार्ट प्रकल्पामध्ये 10,000 गावांमध्ये आपण त्या ठिकाणी ऍग्री बिझनेस हा विषय हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यातनं त्या ठिकाणी जी काही कृषीची व्हॅल्यू चेन तयार करायची आहे मूल्य साखळी तयार करायची आहे त्याचा प्रयत्न आपण करतो. 7.5 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि या अंतर्गत मायक्रो प्रोसेसिंग असेल, गोदाम असेल, प्रक्रिया उद्योग असेल, मिल्स असतील, अवजार बँक असतील आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे हा प्रकल्प आहे जागतिक बँकेचा आणि दुसरीकडे मॅग्नेट प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये आपण ऍग्री बिझनेसचा दुसरा प्रकल्प आहे ज्यात FPO ला आपण ट्रेनिंग देतोय. याचा परिणाम असा आहे की मध्यंतरीच्या काळात आम्ही काही FPOची इंटरॅक्शन केलं त्यातल्या एका FPOने आता जवळपास 100 कोटीची उलाढाल ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि म्हणून मायक्रो प्रोसेसिंग मध्ये आता मोठ्या प्रमाणात हे कार्य देखील आपल्या राज्यात चाललेलं आहे. हे सगळं करत असताना आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला होता. मला सांगताना आनंद वाटतो की आपण राज्याच्या या योजनेकरता 26,681 कोटी रुपये हे खर्च करतो आहोत आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आहोत. म्हणजे जे 26,000 कोटी रुपये हे कदाचित त्यातले सगळे नाही पण पोर्शन हा शेतकऱ्यांकडून आपण घेतला असता आज त्यांना मोफत वीज मिळते आहे आणि त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतलाय. यासोबत आपल्याला कल्पना आहे की देशातला नव्हे तर एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारचा सौर वीज पुरवठ्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. 16,000 मेगावॅट आपण ऊर्जा निर्मिती करतोय. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. शेतकऱ्यांकरता वेगळी त्या ठिकाणी वीज पुरवठा कंपनी आपण तयार केलेली आहे. या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा आपण निर्मित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 3,000 मेगावॅट तर पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळ्या स्टेजला असलेल्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्याचा विचार केला तर यामध्ये या 16,000 मेगावॅट पैकी किमान 12 ते 13,000 मेगावॅट वीज ही आपण 2026च्या डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी तयार करू शकू. खरं तर पूर्ण 16,000 झाली असती पण मॉड्यूल्सच्या शॉर्टेजमुळे काही आपल्याला कालावधी त्या ठिकाणी लागतोय आणि जवळपास हे सगळे प्रकल्प जे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. खरं तर यासोबत आपण जर बघितलं तर यातनं फायदा काय आहे? यातनं शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे. वीज खरेदी मध्ये जो काही आपल्या वीज कंपनीला तर 8 रुपयांनी वीज खरेदी करावी लागायची आणि 8 रुपयांनी वीज खरेदी केल्यानंतर आपण ₹1.25 ₹1.5 घ्यायचो. आता तोही घेत नाही आपण. आता त्या खरेदीमध्ये
आपल्या वीज वितरण कंपनीलाही 10,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे. एटीएनसी लॉसेस कमी होणार आहेत. शासनाची जी सबसिडी आहे क्रॉस सबसिडीतली त्याचं 5,500 कोटी रुपयाचं दादा त्याचंही बचत होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे. मी सहज एक थंब रूल पाहत होतो की 16,000 मेगावॅट कोळशाची जी ऊर्जा आहे या ऊर्जेनं जेवढं CO2 एमिशन होतं ते एमिशन जर आपल्याला मिटिगेट करायचं असेल तर किती झाडं लागतील? ते जर आपल्याला करायचं असेल 250 कोटी झाडं लावावी लागतील. आता या सौर ऊर्जेच्या कार्यक्रमामुळे 16,000 मेगावॅट जर आपण वीज तयार केली तर 250 कोटी झाडांचं मिटिगेशन हे आपण या योजनेच्या माध्यमातून करतोय. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं 250 कोटी झाडं लावले असं आपण त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. हा तर तिथे लावणारच आहोत. तर या दृष्टीने ही एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची योजना आहे. आणि मला हेही सांगितलं पाहिजे की आज आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रयोग केले त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये ऊर्जा क्षेत्रातले 21 पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि सगळे प्रेस्टिजियस पुरस्कार आहेत. त्याची यादी माझ्याकडे आहे. सगळे इंटरनॅशनल आणि नॅशनल